त्यांच्या पालकाचं सुद्धा कौतुक करणं आज गरजेचं आहे, कारण की या धावपळीच्या जीवनामध्ये आणि सतत आपण जर पाहिलं असेल की जाहिरातबाजीच्या जीवनामध्ये जिल्हा परिषदच्या शाळेवर विश्वास ठेवून आज त्यांनी पहिलीच्या वर्गाला प्रवेश घेतला. अशा सर्व पालकाचं सुद्धा मी आभार मानतो. आणि आजचा हा कार्यक्रम तसा तर विद्यार्थ्याच्या कोड कौतुकाचा कार्यक्रम आहे, कारण की एकीकडे आपण जर पाहिलं असेल तर आपल्या जिल्हा परिषदच्या विद्यार्थ्यानं रग्बीसारख्या खेळामध्ये जिथं की प्रतिष्ठित असणाऱ्या किंवा श्रीमंत लोकांचा खेळ म्हणून ज्या खेळाकडे पाहिलं जातं, असा खेळ ग्रामीण भागात रुजवला, खेळवला तर नाहीतर तो पहिल्या क्रमांकावर आपल्या विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात कष्ट करून तो विजय संपादन केलेला. अशा विद्यार्थ्याचं सुद्धा कौतुक करणं आजच्या घडीला योग्य वाटतं, कारण की त्यांनी मेहनत करून मोठ्या प्रमाणात मागील वर्ष जर पाहिलं असेल तर मोठ्या प्रमाणात सकाळी 6 वाजता ते हिंगणगावसारख्या ठिकाणी चलत जायचे आणि तिथं प्रॅक्टिस करायचे. तिथून आल्यानंतर पुन्हा दुपारी थोडीशी विश्रांती घेऊन पुन्हा आपल्या ग्राउंडवर इथं यायचं. तिकडले आणि इकडले विद्यार्थी करू म्हणजे की प्रशिक्षक असेल नसेल याची कुठेही काळजी न घेता स्वतः विद्यार्थीच प्रशिक्षक बनले आणि त्या विद्यार्थ्यांनी अशा महागड्या खेळामध्ये राज्यस्तरीय पहिला क्रमांक मिळवणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आणि त्या विद्यार्थ्यांचं कौतुक करणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण जर पाहिलं असेल तर विविध स्पर्धा परीक्षा असतील किंवा इतर माध्यमातून असेल तर इतर माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणात आपले विद्यार्थी आज चमकत आहेत. आपण जर पाहिलं असेल तर शैक्षणिक गुणवत्तेमध्ये आपली जिल्हा परिषद शाळा कुठेही कमी नाही, परंतु एकाच गोष्टीची खंत आहे की आपण जाहिरातबाजीमध्ये आपण कुठंतरी कमी पडतोय. आपण कुठंतरी आपली सोशल मीडियाचा वापर आपली जिल्हा परिषद शाळा टिकल याच्यासाठी प्रयत्न करत नव्हत, ही सुद्धा खंत आहे आणि ती खंत आपण भरून काढावी, आपल्या शिक्षक वृंदाने भरून काढावी, तसेच गावकऱ्यांनी सुद्धा भरून काढणं ते, कारण की आपल्याकडे काय चांगलं आहे हे दाखवलं पाहिजे. आपल्याकडे काय दाखवलं जातं की चौकामध्ये एखाद्या गोष्टीची चर्चा केली जाते की जिल्हा परिषदच्या शाळेचा एक शिक्षक येतो, तो शिकवतच नाही, म्हणजे चुकीच्या गोष्टीची सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रसार केला असतो आणि नको तिथं गोष्टीचा सोशल मीडियाला वापर केला असतो. परंतु आज जिल्हा परिषदेच्या शाळेच्या बाबतीत जर पाहिलं असेल तर गुणवत्ताधारक शिक्षण पद्धती आहे, मोफत गणवेश आहे, मोफत पाठ्यपुस्तक आहे, दुपारचं मध्यान्ह भोजन आहे, पाणी आहे, त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते, क्रीडांगण आहे आणि एक महत्त्वाचं म्हणजे की विद्यार्थी नाही नोकरदार झाला तर एक चांगला व्यक्ती घडवण्यासाठी मोठ्या प्रमाणात जर वाटाकुटाचा असेल तर आपल्या जिल्हा परिषद शाळेचं आणि त्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळेचं कौतुक करणं सुद्धा गरजेचं आहे आणि त्या माध्यमातून आपण भविष्यात करताल ही अपेक्षा बाळगतो. त्याच पद्धतीनं आजचा कार्यक्रम एक अतिशय चांगला उपक्रम आपल्या गावचे नागरिक सतीश येडके यांनी राबवलेला आहे की या शालेय जीवनामध्ये अनेक वेळा आपण खंत पाहिली असेल किंवा अनेक वेळा पाहिलं असेल की आपल्या बालपणी ज्या गोष्टी आपल्याला भेटल्या नाहीत त्या गोष्टी आपल्या विद्यार्थ्याला द्यावं, हा सुद्धा उपक्रम अतिशय चांगला आहे. कारण की आपण जर पाहिलं असेल की जुन्या काळात जर आपण थोडंसं माझं जाऊन पाहिलं असेल लगेच तर की त्या काळात आपण जर जिल्हा परिषदला शाळेला जायचं म्हणलं तर पेन भेटत नव्हता. एक साधी कांडी घ्यायची, त्याला कागदाचा गुंडाळा जायचा आणि त्याला दोरीनं असं बांधलं जायचं आणि तो पेन म्हणून वापरायचा आहे. आज आपल्याला 5 रुपयाचा पेन आपण रिफिल सबसिडी फेकून देतो, परंतु त्या काळात 50 पैशाची रिफिल घेऊन त्याला पेन तयार करत होते. आणि दप्तर कशाचं असायचं तर दप्तर हे महाबीजची बॅग असेल ती बियाणं, त्या बियाण्याच्या त्यात एक पाटी आणि एक पाटी बी कसली असायची, लोखंडी पाटी असायची, त्याचं बाजूला निघालेलं आणि तशा पाट्या घेऊन शिक्षण घेतलेल्या विद्यार्थी आणि त्या विद्यार्थ्या ज्या गोष्टी आपल्याला भेटल्या नाही त्या गोष्टी आजच्या विद्यार्थ्याला भेटाव्या म्हणून सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून एक चांगलं तळमळीचं व्यक्तिमत्व. आत्तापर्यंत आपण भरपूर लोक पाहिले असतील की पैसा भरपूर आहे लोकांकडे, परंतु दानशूरता ही महत्त्वाची आहे आणि ही दानशूरताच असणं गरजेचं आहे. आणि तशा पद्धतीची दानशूरता आपल्या गावचे नागरिक सतीश येडके यांनी मोठ्या प्रमाणात दाखवल्याने त्या माध्यमातून आपल्या गावच्या विद्यार्थ्यांना प्रत्येक विद्यार्थ्याला शालेय दप्तर म्हणजे बॅग भेटावी हा उपक्रम सुद्धा अतिशय चांगला आहे. आणि त्यांचं सुद्धा मी शालेय समिती व्यवस्थापन आणि गावकरीच्या वतीने आभार मानतो आणि त्यांनी केलेल्या उपक्रमाची सर्व विद्यार्थ्यांना आता वाटप करावं विनंती करतो आणि सर्व शिक्षक वृंदांना विनंती करतो की आपण हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीनं राबवा हीच विनंती. पुन्हा एकदा त्यांचं शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने आभार.